हाय गाईज, वेलकम टू प्रियंका बुटीक गाईज. तर बघा, माझ्या मुलाचा बड्डे होता गाईज 26 एप्रिलला. तर आम्ही डिले केलं, त्याला 27 एप्रिलला केलं. आणि बघा, खूप सुंदर आम्ही घरीच सेलिब्रेट केलं, कारण माझ्याकडे कपडे भयंकर होते, त्यामुळे आम्ही घरीच केलं होतं. माझ्या भावाचे मुलं आणि मुलगी आली होती, तर आम्ही बस 3-4 जणांमध्येच सेलिब्रेट केलं, कारण कपडे भयंकर होते. बघा, आजूबाजूनी कपडे दिसत असेल. मी साडी घातली आणि माझा मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ आला होता. नागपूरमध्येच राहतात आणि मस्त छान केक आणून छान सेलिब्रेट केलं. त्यांच्यासाठी स्वयंपाक केला मी आणि छान सेलिब्रेट केलं. कधी कधी काय होते ना, आपल्या स्वतःच्या अडचणीमुळे मुलांना पण थोडं सॅक्रिफाईस करावं लागते. आणि त्याची एक डिमांड होती की मला चांदीची चेन पाहिजे घालायला, चांदीची म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये एक चेन पाहिजे. आणि आम्ही केलं. आणि बघा, आरती ओवाळत आहे मी त्याला, पण ती दिवाच विजत होता आणि माहिती नाही काय झालं, आणि मी ओवाळलं त्याला. मला पण खूप हे होतं, एक्झर्शन झालं होतं, खूप अर्जंटचे कपडे होते मला पण त्या दिवशी. पण मी म्हटलं चला, तुझ्या खुशीसाठी मी करते. आणि मग बघा, तो रात्रीच मामासोबत निघून गेला. आणि बघा, माझ्या भावाची मुलगी किती क्यूट आहे, भावाचा मुलगा पण खूप छान. आणि ते लगेच केक कापायच्या अगोदरच केक खायला लागले. मुलं असे असतात बघा, किती सुंदर. आणि ती जी कॅन्डल पण जळली थोडीशी आणि विझून गेली. आजकालच्या कॅन्डल पण बरोबर नसतात. आणि बस ते थोडंसं बघा, ते चॉकलेट खायला लागले. असे एवढे कार्टून आहे आणि ते जळायला लागले तर साईडनंच होऊन गेले. एवढे भयंकर आहे माझ्या भावाची मुलं. आणि माझा मुलगा तो खूप भयंकर आहे. 8 वर्षाचा झाला गाईस तो, पण आता हुशार झाला, खूप छान झाला. आणि समजतो पण तो खूप, की त्याच्या मम्मीला खूप कामं आहे म्हणून तो ॲडजस्ट करतो. बस त्याची डिमांड असते की मला केक पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, बस. पण तो नेहमी सीझनमध्येच त्याचा बड्डे असते, तर आता काय करू शकतो, काहीच करू शकत नाही. त्याला म्हटलं चल कॅन्डल काढते आणि तू केक काप. पण केक कापायच्या अगोदरच त्यांनी फिनिश करून टाकला. थँक्यू सो मच गाईज, एवढंच बोलायचं होतं.